शेतकरी बंधू नमस्कार. श्री गजानन ॲग्रो पॅटर्न खामगाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण आलो होतो हिंगोली जिल्ह्यामध्ये. हिंगोली जिल्ह्यातील भांडेगाव या गावाला. इथं आपले 2-3 शेतकरी आहेत जे आपली ट्रीटमेंट घेतात. पैकी इथं जे मुकमले भाऊ आहेत, जयकुमार मुकमले यांनी आपले जवळजवळ जास्तीत जास्त ट्रीटमेंट इथं घेतलेली आहे. नंतर इथं दादा आपलं नाव काय? विजय जगताप भाऊ जे आहेत यांनी पण इथं जीएस उन्नत म्हणून जी किट आहे ही किट इथं वापरलेली आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्या ट्रीटमेंटमध्ये जयकुमार भाऊचा जो प्लॉट आहे हा डोक्यापेक्षा उंच किंवा डोक्या एवढा आहे. आणि इथं जी ट्रीटमेंट चालते इथं जवळजवळ आता सर्व काय काय टाकलेलं आहे, किती खतावर खर्च केला किंवा किती बॅगा टाकल्या आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आता आपण सरळ विजू भाऊंकडे येऊ. विजू भाऊ, आपण हा जो प्लॉट आहे याची लागवड कधीची आहे? लागवड याची 4 जूनची लागवड आहे. आणि आपण याला खतं काय काय दिली होती, म्हणजे किती किती खतं दिलीत? याला DAP 10-26-26, हा, पोटॅश, हा, एक किट दिलेली, हा, जीएस ऍक्टिवा, जीएस उन्नती, हा, जीएस उन्नती, हा, आणि हे बाकीचे खतं दिले. बरं. एकरी किती बॅगाचा डोस झाला आपला सर्व? एकरी 6 बॅग आहेत. 6 बॅगचा एक वेळेस. असा किती वेळेस डोस दिला आपण याला? 4 वेळेस दिला. 4 वेळेस दिलेला. एका एकरला 6 बॅगाच्या हिशोबाने 24 बॅगा. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बा 24 बॅगांचा खताचा डोस दिलेला आहे. आणि तरी सुद्धा आपली हळद ही छाती एवढी किंवा कमर एवढीच आहे. बरोबर आहे. तर मुकमले भाऊंनी पण तसाच डोस दिलेला आहे, परंतु तिथं हायपर वापरलेला आहे, जीएस ऍक्टिवा वापरलेला आहे, सम्राट वापरलेला आहे, उन्नती किट वापरलेली आहे. आणखी काय वापरलेलं आहे डॉक्टर? हे पण ड्रिपकेल बोरॉन पण दिलेलं आहे का आपण? नाही. आणखी काय वापरलेलं आहे मग तिथं? तेवढंच टाकलेलं आहे. आणि तुमच्या प्लॉटची उंची किती आहे? याच्यापेक्षा बरी आहे. म्हणजे मागच्या वेळेस आपण डोक्या एवढी उंची पाहिली होती, खांद्यापेक्षा उंच, जेव्हा 1-2 महिन्या आधी आम्ही आलो तेव्हा. तर हा फरक आहे. आणि इथं शेंगा पण आम्ही काढल्या, म्हणजे कंद पण काढलेले आहेत. तर कंदाची साईज अजून लहान आहे, ती ठीक आहे. आता इथून पुढे भाऊ ट्रीटमेंट घेणार आहेत. तर भाऊंना मी सांगितलं की बा एका एकरला आपण इथून पुढं सम्राट द्या, त्यानंतर सुमो द्या, त्यानंतर 42-47 द्या, त्यानंतर परत तुम्ही हे टाका, बूस्ट टाका. तर हे जे आहेत हे वापरल्यानंतर आपल्या कंदाची साईज किती वाढणार आहे, किती वजन वाढणार आहे हे आपण इथं एका एकरमध्ये हे करणार आहेत भाऊ, एक कंपॅरिझन करणार आहेत. तर आपल्याला त्या एका एकरात किती उत्पन्न झालं ते पण पुढे आपण त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर भाऊ, आपण श्री गजानन ॲग्रो ट्रीटमेंटबद्दल काय बोलणार? चांगली आहे सर. आपण जेव्हा जीएस उन्नत किट वापरली त्यावेळेस काय फरक दिसला आपल्याला? त्याचा हळदीला ग्रोथ खूप चांगला होता. ग्रोथ चांगला राहिला. हिरवेपना पण चांगला आला. आणि फुटव्यांची संख्यांमध्ये काही फरक पडला त्यावेळेस? नाही, त्यावेळेस काही लक्ष नाही आहे. तर ठीक आहे. आपण म्हणजे एकच वेळ किट वापरलेली आहे, त्यानंतर दुसरं काही वापरलेलं नाही ना. तर ते असं वाटलं का की बा खरंच म्हणजे श्री गजानन ॲग्रो हे चांगले प्रॉडक्ट देते, ब्रँडेड प्रॉडक्ट देते? वाटलं ना. ठीक आहे बाप्पू, आपण आता आपल्याकडे येऊ. आपल्याकडे सिरसगाव देशमुख येथील दीपक बाप्पू आलेले आहेत, ज्यांच्या प्लॉटची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर आहे. बाप्पू, काय वाटतं आपल्याला या प्लॉटचं? याला जीएस उन्नती किट दिली होती, त्याच्यानंतर याला फुटवे वाढले. हा, फुटवे एवढे वाढले की फुटवे भरपूर आहे. कारण की आता आम्ही या भागात फिरलो, या भागात फुटवे नाही दिसले. आपण जिथं बघितलं होतं आपण तिथं वाशिम साईडला. हा, फुटवे नाही आहे, फुटवे नाही आहेत. हाईट पण नाही आहे. बरोबर. या उन्नती किट नुसार या प्लॉटला फुटवे आहेत. हा, परंतु यांनी बाकीची ट्रीटमेंट न केल्यामुळे याची हाईट वगैरे वाढली नाही. बाकी याला जर जीएस सम्राट, ऍक्टिवा किंवा ड्रिपकेल बोरॉन, डॉक्टर ग्रोथ हे जर बाकी ट्रीटमेंट पूर्ण झाली असती तर हा प्लॉट आज 6 फुटापर्यंत गेला असता 100%. बरोबर आहे. कंदाची साईज पण खूप वाढली असती. परंतु ते जे प्रोडक्ट न वापरल्यामुळे हा प्लॉट आता खांद्यापर्यंत म्हणजे कंबरपर्यंत आहे. तो फरक यामध्ये आपल्याला दिसला यावेळेस. तर आता पुढच्या वेळेस या शेतकऱ्याचं नियोजन आहे की बा तुमच्या मार्गदर्शनामध्ये मी पूर्ण 2-3 एकराचा प्लॉट करणार आहे पुढच्या वर्षी. त्यावेळेस त्यांना जे रिझल्ट आहे ते 100% दिसून येतील माझ्या अनुभवानुसार. बरोबर आहे बापू. भाऊ, आपण काय बोलणार? आपल्याला काय वाटतं की काय आपण बाकीचे पण प्लॉट पाहिले असतील गावाचे, आणि हा प्लॉट पाहिला किंवा आपण जयकुमार भाऊंचा, मुकमले भाऊंचा प्लॉट पाहता, तर काय वाटतं, काय फरक वाटतो का आपल्याला? काही फरक वाटतो म्हणजे हा, त्याच्यात वाढ नाही आहे बाकी प्लॉट मध्ये. आणि मुकमले भाऊंच्या प्लॉट मध्ये आणि बाकी लोकांच्या प्लॉट मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर
लय फरक आहे. लय फरक आहे. हा, लय फरक आहे. धन्यवाद. लय फरक या शब्दात आम्ही जिंकलेलो आहोत. धन्यवाद मंडळी. धन्यवाद.